नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 10 सप्टेंबर. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पद कुणाला भेटलेले आहे. भारताचे 15वे उपराष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे. तसेच भारताचे पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे. या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. सर्वप्रथम कालचा प्रश्न. काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2025 मध्ये US ओपन महिला एकेरी विजेतेपदी कोण ठरलेली आहे? म्हणजेच 2025 मध्ये US ओपन आता नुकतीच जी US ओपन स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये महिला एकेरी विजेती कोण ठरलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्यना साबलेंका. याविषयी म्हणजे US ओपनच्या पुरुष एकेरी चा विजेता, तसेच महिला एकेरीचा विजेता आणि US ओपन स्पर्धा कुठे भरवण्यात आली, कधी भरवण्यात आली, याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ मी काल तुम्हाला सांगितलेला आहे. हवा असेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून तुम्ही पाहू शकता. आता आजचा चालू घडामोडीने सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 10 सप्टेंबर 1966 पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी 2 राज्य अस्तित्वात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे स्थापना वर्ष आपल्याला विचारले जातात. जसे महाराष्ट्र राज्य हे 1960 साली 1 मे 1960 साली स्थापन झाले. तशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे राज्य देखील विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी 2 राज्य 10 सप्टेंबर 1966 या दिवशी निर्माण झाली. 10 सप्टेंबर 1887 स्वातंत्र्य सैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 या दिवशी झालेला आहे. तसेच 10 सप्टेंबर 1872 कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के.एस. रणजित सिंग यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येत आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सविस्तर अशा चालू घडामोडींना सुरुवात करूया. आणि आजच्या दिवसाची खूपच विशेष अशी महत्त्वाची बातमी जी आपल्या परीक्षेला देखील वारंवार विचारली जाऊ शकते, ती म्हणजे आता 15वे उपराष्ट्रपती आता नुकतीच सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे. जवळपास 152 मतांनी सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय होऊन हे भारताचे आता 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. हे व्यक्ती म्हणून 15वे उपराष्ट्रपती असले तरी पद म्हणून हे 17वे उपराष्ट्रपतीपद ठरलेले आहे. त्यांचे क्लीन इमेज व सर्वसामान्यांशी कनेक्ट होण्याच्या स्टाईलमुळे सी.पी. राधाकृष्णन यांचे चाहते त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी देखील म्हणतात. आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न देखील एक रँडम फॅक्ट म्हणून विचारला जाऊ शकतो, की कोइंबतूरचे वाजपेयी म्हणून कुणाला म्हटले जाते, तर सी.पी. राधाकृष्णन. आता थोडक्यात सी.पी. राधाकृष्णन यांच्याविषयीची माहिती पाहूया. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 या दिवशी तिरुपूर, जो मद्रास प्रांत आहे, या ठिकाणी झाला. 1988 मध्ये कोइंबतूरमधून पहिल्यांदा त्यांनी खासदार म्हणून विजयी झाले. झारखंड राज्याचे ते राज्यपाल फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 या दरम्यान होते. त्यानंतर मार्च 2024 ते जुलै 2024 या दरम्यान तेलंगणा व पुदुच्चेरी या राज्याचे राज्यपाल होते. तसेच 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. सी.पी. राधाकृष्णन हे व्ही.व्ही. गिरी यांच्यानंतर तामिळनाडूतून आलेले दुसरे उपराष्ट्रपती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण फॅक्ट मी आता जे तुम्हाला सांगत आहे, ही संपूर्ण फॅक्ट परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाची आहे. आपल्याला 15वे उपराष्ट्रपती कोण? तर सी.पी. राधाकृष्णन अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. किंवा हे तामिळनाडूतून आलेले किती उपराष्ट्रपती आहेत? तर ते दुसरे उपराष्ट्रपती आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यांनी कुणाचा पराभव केलेला आहे? तर इंडिया आघाडीचे उमेदवार होते बी. सुदर्शन रेड्डी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. त्यांची कारकीर्द थोडक्यात पाहूया. 16 वर्षाहून अधिक काळ ते न्यायमूर्ती म्हणून सेवा त्यांनी केलेली आहे. 1995 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात त्यांनी कायम न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे त्यांनी 2005 मध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद भूषवलेलं आहे. तसेच 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर 2013 मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून देखील ते नियुक्त झाले, परंतु 7 महिन्यातच त्यांनी राजीनामा दिलेला होता. सध्या हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय लवाद व मध्यस्थी केंद्राच्या विश्वस्त मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आता थोडक्यात उपराष्ट्रपती पदाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. भारताचे उपराष्ट्रपती हे देशातील दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपतींची निवडणूक ही लोकसभा व राज्यसभेतील सर्व सदस्यांनी केली जाते.
म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होते त्यासाठी कोण मतदान करतं? तर लक्षात घ्या, लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्य, मग ते निर्वाचित असतील किंवा नामनिर्देशित असतील, असे सर्व सदस्य म्हणजे थोडक्यात खासदार हे मिळून उपराष्ट्रपतींची निवडणुकीमध्ये मतदान करतात. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी असतो आणि गुप्त मतदानाने याची निवड होते. इतिहासामध्ये 4 वेळा उपराष्ट्रपती बिनविरोध निवडले गेलेले आहेत. त्यातील सर्वप्रथम म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे 1952 आणि 1957 असे सलग 2 त्यांनी कार्यकाळ लाभवलेला होता. त्यानंतर 1979 मध्ये मोहम्मद हिदायतुल्ला हे देखील बिनविरोध निवडले गेलेले होते. तर 1987 मध्ये शंकर दयाल शर्मा हे देखील बिनविरोध निवडले गेलेले होते. म्हणजे लक्षात घ्या, इतिहासामध्ये फक्त 4 वेळा उपराष्ट्रपतीपद बिनविरोध निवडलेले आहेत. बाकी वेळा सर्व वेळा निवडणूक झालेली आहे. त्यानंतर दोनदा निवडून आलेले उपराष्ट्रपती कोण-कोण आहेत? तर सर्वप्रथम आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरे आहेत डॉक्टर हमीद अन्सारी. हे दोन्हीही 2 वेळा उपराष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. आणि आतापर्यंत महिला उमेदवार कोण-कोण होत्या? तर पहिल्यांदा होत्या नजमा हेपतुल्ला आणि दुसऱ्यांदा होत्या मार्गारेट अल्वा. परंतु दोघेही पराभूत झालेले आहेत. त्यामुळे भारताला आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती भेटलेला नाहीयेत. आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांचा कार्यकाळ 1952 ते 1962 या दरम्यान होता. बाजूच्या चित्रामध्ये आतापर्यंतची सर्व उपराष्ट्रपती पदांची यादी तुम्हाला दिलेली आहे. सर्वप्रथम 1952 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन, 1957 मध्ये पुन्हा एकदा त्यांची निवड झालेली होती. 1962 मध्ये झाकीर हुसेन, 1967 मध्ये व्ही गिरी, 1969 मध्ये जी.एस. पठाण, 1974 मध्ये बी.डी. जत्ती, 1979 मध्ये मोहम्मद हिदायतुल्ला, 1984 मध्ये आर. व्यंकटरमण, 1987 मध्ये शंकर दयाल शर्मा, 1992 मध्ये के. आर. नारायणन, 1997 मध्ये कृष्णकांत, 2002 मध्ये भैरवसिंग शेखावत, 2007 आणि 2012 अशा सलग 10 वर्षाच्या कालखंडासाठी हमीद अन्सारी, 2017 मध्ये व्यंकय्या नायडू, 2022 मध्ये जगदीप धनखड आणि 2025 मध्ये आता म्हणजे नुकतेच 15वे उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे. तर ही संपूर्ण उपराष्ट्रपतीपद आपल्याला आता आपण पाहिलेले आहेत. विशेषतः आता निवडणूक झाल्यामुळे परीक्षेमध्ये याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या सर्वांची माहिती आपल्याला असणं खूप खूप आवश्यक आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे भारताचे पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य. आता नुकतेच केरळ हे राज्य भारताचे पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य झालेले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ऐतिहासिक ही घोषणा केलेली आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजी केरळम या प्रकल्पामुळे हे यश आलेले आहे. 2.57 लाख स्वयंसेवकाचा यामध्ये सहभाग असलेला आहे. यामध्ये प्रशिक्षणामध्ये स्मार्टफोनचा वापर, WhatsApp, सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग, ई-गव्हर्नन्स पोर्टल, डिजिटल सुरक्षितता यामुळे हे यश केरळ राज्याला भेटलेले आहे. या 100% डिजिटल साक्षर राज्याचे उद्दिष्ट काय आहे? सर्व वयोगटातील नागरिकांना डिजिटल साक्षर बनवणे. याची पार्श्वभूमी काय आहे? तर 2022 मध्ये पुल्लमपारा ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल साक्षर ग्रामपंचायत ठरलेली होती. तर 2023 मध्ये डीजी केरळम या कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती. आणि याचंच कुठेतरी यश म्हणून भारताचे पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य म्हणून केरळ राज्याची निवड झालेली आहे. तर याचं जे सर्वेक्षण केलेलं होतं, त्यामध्ये 83.46 लाख कुटुंबातील 1.5 कोटी लोकांचा समावेश आहे. 21.88 लाख डिजिटल निरक्षर व्यक्ती ओळखल्या गेलेल्या होत्या. त्यापैकी 99.98% म्हणजे जवळपास 21.87 लाख व्यक्तींनी प्रशिक्षण व परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती. यातील उल्लेखनीय टप्पे म्हणजे मलप्पुरम हे भारतातील पहिला ई-साक्षर जिल्हा, तर पुल्लमपारा हा भारतातील पहिली डिजिटली साक्षर ग्रामपंचायत आहे. आपल्याला परीक्षेमध्ये दोन्ही अंगांनी प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचे पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते? तर आपल्याला भारतातील पहिला ई-साक्षर जिल्हा कोणता आणि भारतातील पहिली डिजिटल साक्षर ग्रामपंचायत कोणती? त्यानंतर पुढची महत्त्वाची म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार. अनिश दयाल सिंग यांची नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती झालेली आहे. अनिश दयाल सिंग हे माजी केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सीआरपीएफ आणि भारत तिबेट सीमा पोलीस दल म्हणजे आयटीबीपीचे महासंचालक आहेत. ते 1988 बॅचचे भारतीय पोलीस सेवा म्हणजे आय-पी-एस अधिकारी होते. तसेच त्यांना मणिपूर केडर हे भेटलेले होते. त्यांनी 31 डिसेंबर 2024 या दिवशी सेवानिवृत्ती देखील घेतलेली होती. त्यांनी भूषवलेली पदं कोणती आहेत?
तर ते केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी-आर-पी-एफचे महासंचालक म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दल आय-टी-बी-पीचे महासंचालक देखील ते राहिलेले आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा गार्ड एन-एस-जीचे महासंचालक ते राहिलेले आहेत. अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे होता. सशस्त्र सीमा बल म्हणजे एस-एस-बीचे महासंचालक ते होते. त्यांच्याकडे तो अतिरिक्त प्रभार होता आणि 30 वर्ष इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आय-बीमध्ये विशेष संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आता आपण आजचा एक प्रश्न पाहूया. नुकतेच भारताचे 15वे उपराष्ट्रपतीपदी म्हणून कुणाची निवड झालेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे जगदीप धनखड, पर्याय क्रमांक 2 आहे सी-पी राधाकृष्णन, पर्याय क्रमांक 3 आहेत रामनाथ कोविंद, पर्याय क्रमांक 4 आहे ओम बिर्ला. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही योग्य उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला याविषयी योग्य माहिती देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.